रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार आता चिंतेत सापडलेले आहेत। अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनानं याकडे वेळेत लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशा प्रकारची मागणी आंबा बागायतदार करत आहेत। पावसामुळे आंब्याला आलेला मोहोर हा काळा पडत आहे, गळून जात आहे आणि त्यामुळे आता आंबा बागायतदार शेतकरी, कोकणातला आंबा बागायतदार शेतकरी, त्याचबरोबर रायगड आणि श्रीवर्धन मधील मुख्यतः आंबा बागायतदार शेतकरी हा सध्या संकटात सापडलेला आहे। साधारण वर्षभर फक्त ह्या आंब्याच्या ह्याच्यावर अवलंबून असतो आणि ऑक्टोबरपासून ह्याची खरी आमची मशागत सुरू होते। त्याला फवारणी असते, कीटकनाशके असतात, ते मारत असतो आणि काल रात्रीचे अचानक पाऊस आल्यामुळे आमच्या आंब्याला जे आलेले मोहर आहेत ते गळून पडणार आहेत आणि हे गळून पडल्यामुळे बरेचसे आंब्यांचं आमचं कैरी धरण्याच्या स्वरूपात जे होत्या जे मोहर तो आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला होणारी मोठी नुकसान जी आहे त्याच्यानंतर ह्याच्यापासून आम्हाला दुसरं कुठलं उत्पन्नाचं साधन नाही आहे। त्याच्यामुळे शासनाने ह्याकडं त्वरित लक्ष वेधावं, आमच्या शेतकऱ्यांचे हाल दूर करावे हीच विनंती। आज जो अवकाळी पाऊस झाला, सकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे आलेल्या झाडांचा मोर संपूर्णपणे नष्ट होऊन म्हणजे काला पडलेला आहे। आता एवढ्या टायमामध्ये आम्हाला दिसत आहे, आम्ही मारलेल्या 2-3 फवारण्या ऑक्टोबर महिन्यापासून जी जोपासना झाडांची केलेली होती मोर येण्यासाठी किंवा मोर आल्यावर त्याला किडी मुंगी जाण्यासाठी, ते संपूर्ण आमचा बाद झालेला आहे आणि त्याचा आम्हाला मोबदला काही म्हणजे ते फल येणारा असा काही दिसतच नाही। आमची अपेक्षा आहे की सरकारने काहीतरी आम्हाला आमच्यावर लक्ष टाकवा।